धामणगाव तालुक्यात सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना प्रशासनिक सेवा जलद, पारदर्शक व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्देश आहे। सेवा पंधरवडा 3 टप्प्यात राबवला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग चिन्हांकित केले जातील। शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यास संमती पत्र घेतले जातील। तसेच प्रलंबित शेतरस्ता प्रकरणी नोंद व निकालाची काढली जाईल। दुसऱ्या टप्प्यातील सर्वांसाठी घरे योजनांची अंमलबजावणी केली जाईल। शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित केली जातील। पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात येतील आणि 2011 पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे समाविष्ट केली जातील। तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाईल। यात जनसंवाद 155 अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा मोहीम तसेच गाव तिथे स्मशानभूमी योजनेची अंमलबजावणी केली जाईल। या मोहिमेत सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपाध्यक्ष, भूमी अभिलेख आणि विविध विभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी राहणार आहेत। धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, शेंदूरजना, मलाकपूर, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या भागात ही सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे।